रस्त्यात, शाळेत, कुठेही जाता येता एखाद्या मुलीला कोणी त्रास दिला की आपण तिला काय सांगतो? वेळ बदल, किंवा तिकडून जाऊ नकोस, किंवा सगळ्यात सोपं दुर्लक्ष कर. पण जर तिला दुर्लक्ष करू नकोस, सामना कर हे शिकवलं तर? बरोबर. आणि आज आपण अशाच एका सरकारी योजनेवर बोलणार आहोत, जी नेमकं हेच करण्याचा प्रयत्न करतेय. हो. आणि हे आपण काही ऐकीव माहितीवर नाही बोलणार आहोत. आपल्याकडे महाराष्ट्र शासनाची अधिकृत कागदपत्र आहेत, परिपत्रकं आहेत. एका खासगी संस्थेसोबतच्या कामाची पूर्ण रूपरेषा आहे. अगदी. ही योजना आहे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण. पण नावावरून वाटतं तितकं हे सोपं नाहीये. म्हणजे फक्त स्वसंरक्षण नाही. या कागदपत्रांमधून याचा एक खूप मोठा आणि महत्वाकांक्षी उद्देश समोर येतो. बरोबर. तर आज आपण याच कागदपत्रांच्या आधारे सोप्या भाषेत समजून घेऊया की ही योजना नक्की काय आहे. म्हणजे ही फक्त मुलींना कराटेचे धडे देणार आहे की यामागे काहीतरी खोल विचार आहे? चला, याचा सविस्तर आढावा घेऊया. सुरुवात ह्याच्या मुळापासून करूया. ही योजना अचानक आलेली नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्याचा हा एक महत्वाचा भाग आहे. अच्छा, म्हणजे हा एका मोठ्या धोरणात्मक बदलाचा भाग आहे. हो, आणि त्या धोरणात मुलींच्या सक्षमीकरणावर खूप जोर दिला आहे. त्यामुळे हे फक्त एक प्रशिक्षण शिबिर नाहीये, तर शिक्षण व्यवस्थेत बदल घडवण्याचा एक मोठा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच मला वाटतं याचा आवाका प्रचंड मोठा दिसतोय. म्हणजे कागदपत्रांनुसार 2024-25 या एका वर्षात किती मुलींना हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे? जवळपास 29,249 मुलींना. 29,249. हा आकडाच खूप मोठा आहे. हो, आणि ह्यात इयत्ता 6वी ते 12वीच्या मुली आहेत. आपल्याकडे सोलापूर जिल्ह्याचे एक वेगळं पत्र आहे. त्यात लिहिलंय की फक्त एका जिल्ह्यात 769 शाळांमध्ये हा कार्यक्रम राबवला जाईल. फक्त एका जिल्ह्यात 769 शाळा. यावरून संपूर्ण राज्यात हे काम किती मोठ्या प्रमाणावर होणार आहे याची कल्पना येते. नक्कीच. ठीक आहे, तर मग या प्रशिक्षणाच्या रचनेवर येऊया. कारण कागदपत्र वाचताना मला तो भाग सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग वाटला. हे 4 वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेला आहे. अगदी. यातला पहिला भाग जो आहे तो अपेक्षित आहे स्वसंरक्षण, म्हणजे सेल्फ डिफेन्स. पण यातही तोचपणा नाहीये. तायक्वांडो, कराटे, जुडो, किकबॉक्सिंग अशा अनेक मार्शल आर्टचा समावेश आहे. म्हणजे मुलींना फक्त तंत्रच नाही, तर शारीरिक चपळता आणि ताकद कशी वापरायची हे शिकता येईल. बरोबर. आणि यातली एक अट मला खूपच महत्वाची वाटली, की प्रत्येक शाळेत प्रशिक्षक ही महिलाच असणार. हो, ते अनिवार्य आहे. आणि त्यामुळे मुलींना शिकण्यासाठी एक सुरक्षित आणि मोकळं वातावरण मिळतं. ते खूप गरजेचं आहे. नक्कीच. तर हा झाला पहिला भाग, शारीरिक ताकद. पण आजच्या काळात फक्त शारीरिक ताकद पुरेशी नाही, मानसिक शांतता आणि संतुलनही तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मला वाटतं या योजनेचा पुढचा भाग येतो. हो, दुसरा भाग आहे योग. आणि हा केवळ सूर्यनमस्कार घालण्यापुरता नाहीये. यात ताडासन, वृक्षासन अशा आसनांमधून एकाग्रता आणि भावनिक संतुलन कसं साधायचं यावर भर आहे. अगदी. कारण खऱ्या लढाईच्या वेळी किंवा कोणत्याही कठीण प्रसंगी मन शांत असणं सगळ्यात जास्त गरजेचं असतं. बरोबर. आणि मग येतो तिसरा भाग, जो पाहून खरं तर मला खूप आश्चर्य वाटलं. एक मिनिट, मी कागदपत्रांमध्ये बरोबर वाचतेय ना? सैनिकी प्रशिक्षण, बेसिक मिलिटरी ट्रेनिंग, शाळेतल्या मुलींसाठी? हे कशासाठी? हाच या योजनेचा सर्वात वेगळा आणि माझ्या मते क्रांतिकारी भाग आहे. लष्करी प्रशिक्षणाचा समावेश ही केवळ शिस्त लावण्याची गोष्ट नाहीये. मग काय आहे? बघा, आपल्या समाजात अनेकदा मुलींना नाजूक किंवा कमकुवत मानलं जातं. लष्करी कवायतींसारख्या गोष्टींमधून त्यांच्यात एक प्रकारची शारीरिक आणि मानसिक कणखरता म्हणजे ग्रिट येते, जी पारंपरिक खेळ किंवा व्यायामातून मिळणं थोडं कठीण असतं. अच्छा, म्हणजे हा त्यांच्याबद्दलच्या सामाजिक दृष्टिकोनावर केलेला एक प्रकारचा प्रहार आहे. बरोबर. तू हे करू शकत नाहीस असं म्हणणाऱ्या समाजाला कृतीतून उत्तर देण्याची ही एक तयारी आहे. हा विचार खूपच प्रभावी आहे. आणि या सगळ्याला जोडणारा चौथा भाग आहे? हो, चौथा भाग म्हणजे जीवन कौशल्य आणि सामाजिक जागृती. लाईफ स्किल्स अँड सोशल अवेअरनेस हा या संपूर्ण प्रशिक्षणाचा पाया आहे असं मला वाटतं. पाया? कसा काय? कारण शारीरिक ताकद आणि मानसिक कणखरता या दोन्ही गोष्टी तेव्हाच उपयोगी पडतात जेव्हा आतून आत्मविश्वास असतो. बरोबर आहे. तर मग यात नक्की काय शिकवलं जाणार आहे?
यात स्वप्रेरणा म्हणजे सेल्फ मोटिवेशन, आपले बालहक्क काय आहेत, संरक्षणासाठी कायदेशीर मदत कशी मिळवायची, ओके, म्हणजे कायदेशीर बाबी सुद्धा आहेत. हो, यावर मार्गदर्शन केलं जाईल. थोडक्यात सांगायचं झालं तर ही योजना मुलींना केवळ बचाव करायला नाही, तर स्वतःच्या हक्कांसाठी आणि संधींसाठी उभं राहायला शिकवत आहे. वा, म्हणजे हे फक्त स्वसंरक्षण नाही, तर हे स्वसामर्थ्य आहे. अगदी तोच शब्द, स्वसामर्थ्य. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक अशा सर्व पातळ्यांवर मुलींना सक्षम करण्याचा हा एक सर्वसमावेशक प्रयत्न दिसतोय. पण हे सगळं कागदावर खूप छान दिसतं. जवळपास 30,000 मुलींपर्यंत हे प्रत्यक्षात पोहोचवणार कसं? इतक्या मोठ्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणं हे एक मोठं आव्हान असणार आहे. आहेच. आणि त्या आव्हानासाठी एक सविस्तर आराखडा या कागदपत्रांमध्ये दिसतो. हे काम करण्यासाठी MS इंडस एडिट्रेन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची निवड करण्यात आली आहे. ओके, म्हणजे हे काम एका खासगी संस्थेला दिलंय. हो, आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट कशी करायची याचं पूर्ण नियोजन दिलं आहे. जसं की हे प्रशिक्षण किती काळ चालणार आहे? प्रत्येक शाळेत 3 महिने किंवा 100 तास. 3 महिने किंवा 100 तास. हो, यापैकी जे आधी पूर्ण होईल तेवढा वेळ प्रशिक्षण दिलं जाईल. म्हणजे प्रत्येक शाळेला आणि मुलींना पुरेसा वेळ मिळेल. आणि एवढे वेगवेगळे विषय शिकवण्यासाठी जी टीम लागेल ती कशी असेल? कारण मार्शल आर्ट शिकवणारा योगा शिकू शकत नाही, आणि म्हणूनच प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ व्यक्तींची निवड केली जाणार आहे. या टीममध्ये मार्शल आर्ट्समधील तज्ज्ञ महिला असतील, प्रमाणित योग प्रशिक्षक असतील, लष्करी प्रशिक्षणासाठी त्यासाठी लष्कर किंवा निमलष्करी दलातील माजी सैनिक असतील, आणि जीवन कौशल्यांवर बोलण्यासाठी प्रेरक वक्ते म्हणजे मोटिवेशनल स्पीकर्स असतील. म्हणजे प्रत्येक शाळेत एक पूर्ण टीम काम करणार आहे. मग शाळेच्या पातळीवर या सगळ्यामध्ये समन्वय कोण साधणार? त्यासाठी प्रत्येक शाळेतील ज्या महिला शारीरिक शिक्षण शिक्षिका आहेत, फिजिकल एज्युकेशन टीचर्स, त्या समन्वयक म्हणून काम पाहतील. त्या शाळा आणि प्रशिक्षकांच्या टीममधला दुवा असतील. हे महत्वाचं आहे, कारण माझ्या शाळेच्या काळात तर PT म्हणजे फक्त मैदानात धावणं किंवा लेझिम खेळणं असायचं. आता या योजनेत तंत्रज्ञानाचाही वापर होणार आहे असं मी वाचलं. हो, MFS टूल नावाचं एक ॲप किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरलं जाणार आहे. त्यावर अभ्यासाचं साहित्य आणि इतर माहिती उपलब्ध असेल, म्हणजे मुलींना वर्गाबाहेरही शिकता येईल. हे सगळं ऐकून छान वाटतंय, पण मला एक व्यावहारिक प्रश्न पडला आहे. जवळपास 30,000 मुलींना मार्शल आर्ट शिकवताना दुखापतींचा धोका खूप मोठा आहे. कागदपत्रांमध्ये या धोक्याला गांभीर्याने घेतल्याचं काही दिसतं का? की फक्त एक ओढ लिहून सोडून दिलंय? नाही, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. प्रशिक्षणादरम्यान कोणत्याही विद्यार्थिनीला शारीरिक दुखापत होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल, अशा स्पष्ट सूचना आहेत. अच्छा. तसेच 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या काळात म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रशिक्षण बंद ठेवलं जाईल. जेणेकरून त्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही. हो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे प्रशिक्षण मुलींसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. 1ही रुपया खर्च नाही. म्हणजे सुरक्षेची आणि अभ्यासाची दोन्हीची काळजी घेतली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर काय? त्याचं काही मूल्यमापन होणार आहे की फक्त सहभागाचं प्रमाणपत्र मिळणार? नाही, त्याचीही एक चांगली व्यवस्था आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मुलींना ऑनलाईन प्रमाणपत्र तर मिळेलच, पण त्या पुढे जाऊन प्रत्येक जिल्ह्यातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलींना निवडलं जाईल. अरे वा, मग त्यांचं काय? त्यांना पुढे प्रगत प्रशिक्षणासाठी आणि वेगवेगळ्या स्पर्धांसाठी प्रोत्साहन दिलं जाईल. म्हणजे हे फक्त एक प्रशिक्षण नाही, तर भविष्यातल्या खेळाडूंसाठी एक टॅलेंट हंट सुद्धा आहे. अगदी. यातून खेळालाही प्रोत्साहन मिळेल. ही गोष्ट खूपच चांगली आहे. ठीक आहे, तर अंमलबजावणीची योजना तर ठोस दिसतीये, पण हे सगळं व्यवस्थित पार पडत आहे की नाही हे तपासणार कोण? म्हणजे कामात पारदर्शकता कशी राखली जाणार? त्यासाठी एक स्पष्ट प्रक्रिया ठरवण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जी सेवा पुरवठादार संस्था आहे, म्हणजे इंडस एड्युट्रेन, त्यांना आपला सविस्तर अहवाल संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करावा लागेल. म्हणजे कामाचा हिशोब द्यावा लागेल. बरोबर. आणि तो अहवाल अंतिम तेव्हाच मानला जाईल जेव्हा शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थेचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त सहीने पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले जाईल. अच्छा, म्हणजे शाळेची मंजुरी आणि समाधान आवश्यक आहे. यामुळे कामाचा दर्जा टिकून राहील. बरोबर. या कामाचं काही रेकॉर्डिंग किंवा डॉक्युमेंटेशन केलं जाणार आहे का? कारण त्याचे परिणाम नंतर अभ्यासता यावेत. हो, आणि हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफ्स घेतले जातील. इतकंच नाही तर प्रत्येक जिल्ह्यातून सर्वोत्तम 50 ते 100 विद्यार्थ्यांचे अनुभव
म्हणजे टेस्टिमोनियल्स सुद्धा रेकॉर्ड केले जातील. ग्रेट. यामुळे या योजनेचा मुलींवर काय परिणाम झाला हे प्रत्यक्ष त्यांच्याच शब्दातून समोर येईल. नक्कीच. आणि हे सगळं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे 25 मार्च 2026 पर्यंत. तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये. हा कार्यक्रम म्हणजे केवळ मुलींना स्वसंरक्षणाचे 4 हात शिकवणं नाही, अजिबात नाही. हा मुलींना शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उचललेलं एक खूप मोठं आणि विचारपूर्वक आखलेलं पाऊल आहे. यात मार्शल आर्ट्सची ताकद आहे, योगाची शांतता आहे, लष्करी प्रशिक्षणाची कणखरता आहे आणि जीवन कौशल्यांचा आत्मविश्वास आहे. सुरुवातीला आपण जो मुद्दा मांडला होता त्यावरच हे पुन्हा येऊन थांबतं. ही योजना मुलींना केवळ स्वतःला वाचव असं सांगत नाहीये, तर स्वतःच्या पायावर उभं राहा आणि स्वतःसाठी लढा हे शिकवत आहे. शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक आणि बौद्धिक विकास करून त्यांना स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न आहे. बरोबर. स्वसंरक्षणापलीकडे जाऊन स्वसामर्थ्य निर्माण करणे हे या योजनेचे खरे उद्दिष्ट दिसते. नक्कीच हे प्रशिक्षण मुलींना केवळ स्वतःचं संरक्षण करायला शिकवत नाही, तर त्यांच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण करते की त्या कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतात. पण इथेच माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता? प्रश्न हा आहे की या 3 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर मिळालेला आत्मविश्वास आणि कौशल्य घेऊन जेव्हा या मुली समाजात वावरतील, तेव्हा त्या आत्मविश्वासाला टिकवून ठेवण्यासाठी आपला समाज, आपली शिक्षण व्यवस्था त्यांना कसा पाठिंबा देणार आहे? कारण आत्मविश्वास निर्माण करणे ही एक गोष्ट आहे, पण तो टिकवून ठेवण्यासाठी पोषक वातावरणाचीही तितकीच गरज असते. यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.